ये झाली का वाढदिवसाची तयारी? या नानीजी. अगं हो झाली सगळी. नेहाच्या आवडीचं सगळं बनवलंय. आता रेवती फक्त केक आणणार आहे. मी यांना सांगितलंय संध्याकाळी आता फिरायला जातील ना, तर म्हटलं लवकर या, म्हणजे आपल्याला नेहाच्या वाढदिवसाला जाता येईल. हो आणि अथर्व पण आला ना का लगेच जाऊया आपण रेवतीकडे. मी यांना सांगितलंय परत येताना नेहासाठी गिफ्ट घेऊन येतील. तिला त्या अशा लांबड्या बाहुल्या आवडतात ना, तसं आणायला सांगितलंय. हो नानीजी, तिला खूपच आवडतात. एकदम खुश होऊन जाईल नानाजींचं गिफ्ट पाहून. नानाजींचं गिफ्ट नाही, आपल्या सगळ्यांच्याकडून येते गिफ्ट. नानीजी किती करता हो माझ्यासाठी. अगं झालं परत सुरू तुझं? असं नाही पण नाही करत का? खरंच खूप करता तुम्ही माझ्यासाठी. तुम्हाला तर माहितीये माझी तर अवस्था अशी आहे, सगळं असून नसल्यासारखं. अथर्वसाठी सगळं सहन करून राहिली मी. पण नानीजी कधी कधी मनात विचार येतो का होईल ना सगळं नीट. खूप घाबरल्यासारखं होतं. अगं तुझी वेदना दिसतेय मला. ह्यांना तर कधी कधी तुझ्या चिंतेनं रात्र रात्र झोप येत नाही. पण पण तुझ्याकडे बघून हिम्मत ठेवली आम्ही. फक्त सकारात्मक विचार करतोय. आम्ही हिम्मत सोडली नाही. तू आता खचू नकोस. नाही नानीजी, नाही खचणार. हं? काळजी करू नका. नानीजी आज एक गंमतच झाली शनियाची. काय झालं? परत पडली की काय कुठे? की जिरवलीत तुम्ही? नाही नानीजी. मग अहो नानीजी, आज हे आणि शन्या घरात नसताना घरी गेली होती. हा घरात खूप पसारा झाला असं कळलं. मग राहावलंच नाही म्हणून रेवतीला घेऊन घरी गेली. सगळं घर आवरलं, झाडांना पाणी घातलं, देवाची पूजा केली. इतकं प्रसन्न वाटतं म्हणून सांगते. देवासमोर हात जोडले आणि देवाला प्रार्थना केली. म्हटलं बाबा, मी जोवर घरात नाहीये तोवर सांभाळ रे माझ्या घरात. खरंच बाबा रे, ती महामाया लवकरात लवकर त्या घरातून बाहेर पडू दे आणि माझ्या राधिकाला तिचं घर परत मिळू दे. ती जाईल तेव्हा जाईल, पण आज तिकडे वादळ आलं असणार नक्की. म्हणजे काय केलं काय तुम्ही? अहो नानीजी, ईशान्या सकाळी जॉगिंग का वॉकिंगला गेली होती. ती घरी येऊन आंघोळ करणार हे नक्की होतं. तेव्हा या रेवतीनं तिच्या टॉवेलला काहीतरी काजळाचं काळं लावून ठेवलं. म्हणजे ही घरी येईल, तोंड धुईल आणि तोंड पुसल्यावर हिचं तोंड सगळं काळं. आरशात बघेल तेव्हा स्वतःच घाबरेल. बरं झालं, मेलीचं तोंड एकदा काळं होईल. नानीजी, हे असं कोणाला त्रास देणं बरोबर नाही. पण काय करणार, या नाथाळपोरीशी असंच वागलं पाहिजे ना. अगदी बरोबर आहे तुझं. उगाच भावनावश व्हायचं नाही. जशास तसे असा व्यवहार असला पाहिजे आता. खरंय नानीजी, आता तसंच वागीन मी. बाप्पा, अथर्व याची वेळ झाली. हो नानीजी, तुम्ही आता भराभर आवरून घ्या बरं. मी अथर्वला घेऊन येते, मग आपण जाऊया रेवतीकडे. हो हो, चला, तोपर्यंत हे पण येतील. हो, चल. मी आलीच लगेच. अगं बाई, काय झालं ग? काय ग, काय झालं? काही नाही हो नानीजी, एकदम पाल पडली अंगावर. अरे देवा, अथर्व याची वेळ झाली आणि हा कसला अपशकुन? नानीजी, अहो असं काही नसते हो. तुम्ही काहून असा विचार करता? काही होणार नाही. हा, तुम्ही आज जा, मी आलीच अथर्वला घेऊन. देवा, आता आणखी काही पुढे वाढून ठेवू नकोस रे बाबा. सगळं आलबेल असू दे.
हा बच्चा बोल. गॅरी कुठेस तू? काय झालं? तू अशी पॅनिक का झालीस? अरे पॅनिक नको तर काय करू, घरातलं काहीतरी झालंय. काहीतरी झालंय म्हणजे? तू ओकेस ना की परत गॅस जवळ काहीतरी एक्सपेरिमेंट करायला गेलीस? हा व्हेरी फनी. गॅरी ऐक ना जरा सिरियसली. नॉट तुझ्या घरातलं काहीतरी गडबड आहे यार सिरियसली. मी ना जॉगिंग परत आले ना, सगळं घर आवरलेलं होतं. त्याच्यानंतर मी तोंड धुवायला आले तर टॉवेलला काळं लागलं होतं. माझा सगळं चेहरा आगली झाला माहितीये. आणि आंघोळीला गेले तर मध्ये पाणीच बंद झालं सगळं. वुड आय टेल यू दिस समथिंग फिशी हिअर? गॅरी तुझ्या घरात घोस्ट वगैरे नाहीये ना? व्हॉट नॉनसेन्स. अगं भूतबीत कसलं असेल? पाणी गेलं असेल पाणी. वॉचमनला विचार एकदा. गॅरी मला काही माहित नाही, मला खूप भीती वाटते इकडे. मी इथे राहणार नाहीये. एकतर तू घरी ये नाही तर मी येते बाहेर. कुठे आहेस तू? अगं बच्चा. काय बाबा? नाही तुला नाही. कोणासोबत आहेस तू? कोण आहे तिकडे? अगं मी इथे घरापासून जवळच आहे, म्हणजे आपल्या घराच्या जवळ चिल्ड्रन्स पार्क आहे ना, तिथे आलोय जरा. चिल्ड्रन पार्क मध्ये काय करतोयस तू? अथर्वला घेऊन आलोय खेळायला. खूप दिवसात भेटला नव्हता, आठवण येत होती त्याची. अरे यार अथर्वला का भेटलास तू? काय गरज त्याला भेटायची? बच्चा अगं असं काय करतेस? राधिकाशी माझं पटत नसेल पण अथर्व माझा मुलगा आहे ना, माझा हक्क आहे त्याच्यावर. आठवण येत होती म्हणून आलो भेटायला त्याला. तू सोड ना, एक काम कर ना, तू आलीस की मी त्याला ड्रॉप करेन, मग आपण जाऊया जेवायला. ठीक आहे, मी तयार होऊन येते लगेच. हां ओके ये बाय. हां बाय. काही गरज आहे त्या मस्तीखोर मुलासोबत गार्डन मध्ये जायची? डोंट लाईक किड्स. आणि हा तर एकदम मस्तीखोर आहे. शपथ मला लवकर जायला हवं. अगं शाळेत जायचंच नव्हतं त्याला. आणि दूधही प्यायचं नाही म्हणत होता. आता शाळेत ना आला ना की त्याचं ते आवडतं चॉकलेटचं दूध दे. हा असाच करतो नाही. खाली बघ. हा. ये बर्थडे गर्ल. दादा अथर्व कुठे? तो आलाय नाही. अहो असं कसं नाहीये? नेहमी तर तुमच्या बरोबरच येतो ना. अहो दादा अथर्व 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 सुभेदार.